कारण मुळात हिंदू राजे जे होते, जे ज्यांच्यावर राज्य करत होते तेही इथले होते. मुसलमानांचं तसं नव्हतं. त्यांनी भोगवस्तू म्हणून आपल्या भूमीकडे बघितलेलं आहे की जे आहे ते लुटायचंय. आणि दक्षिणेमधली मंदिरं चांगली राहण्यासाठी दोन मोठे राजे किंवा दोन मोठ्या राजसत्ता कारणीभूत आहेत त्याला. त्यातली पहिली जी आहे ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत ते आहे विजयनगर. आणि त्यांच्यानंतर आपल्या सगळ्यांना त्या मनात ज्यांचं आदराचं स्थान येते छत्रपती शिवाजी महाराज. ह्या दोन मंडळींच्यामुळे हा जो विध्वंस होता मंदिरांचा आणि हा सगळा केलेला हा थांबवला गेला, हा थांबला. हा मोहम्मद तुघलक होता. 1326 मध्ये त्यांनी कांपिलीवरती हल्ला केला, कांपिलीचा पराभव केला. कांपिली नरेश जो होता त्याला ठार मारलं. त्याचे जे कुटुंबीय होते आणि त्याचे सरदार होते त्यांना तो घेऊन दिल्लीला गेला. तिथे त्यांना बाटवलं. तुघलकाची चूक अशी झाली की त्यांनी हे जे हरिहर आणि बुक्क हे दोन जे सरदार होते कांपिली नरेशांच्याकडे त्यांना बाटवलं आणि पुन्हा पाठवलं त्या प्रदेशाचा कारभार बघायला. आपल्याकडे पृथ्वी शेषाच्या डोक्यावर तोडली असा जसा एक समज आहे तसं 8 दिशांना 8 हत्ती आहेत आणि त्यांची तोंड एकेका दिशेला आहेत. त्यांची नावं पण आहेत उपलब्ध आणि त्यांच्या पाठीवरती ती पृथ्वी आहे. दिशांना दिक म्हणतात, बरोबर. हत्तींना गज म्हणतात, बरोबर. प्रत्येक दिशेचा एक एक गज तो दिग्गज. एवढं मोठं देऊळ बांधणं म्हणजे आर्थिक सुबत्ता किती असेल. देवळासाठी केलेला खर्च का राज्याच्या उत्पन्नातला काही भाग त्यांनी दिलाय. मग काही भाग जर का एवढा प्रचंड असेल तर मूळ उत्पन्न केवढं असेल. आणि मी म्हणलं तसं ना की 6 महिने लागलेत पुढे या 5ही राजवटींना मिळून एक शहर लुटण्यासाठी 6 महिने लागले. पण हे कृष्णदेवरायानंतर किती वर्ष? 29 सालात 1529ला कृष्णदेवरायाचा राज्य म्हणजे कारभार संपला गेला तो 29ला. तिथून ते 65 पर्यंत म्हणजे 35 वर्षात पुढच्या